काल ह्याच वेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या बातम्या दूरचित्रवाणीवरती झळकल्या. एक उपमुख्यमंत्रीपदी असणारा माणूस सकाळी 6 पासून कामाला सुरुवात करायचा. अगदी रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत त्यांचे भोवती कामाचा गराडा असायचा. आज त्यांच्या अंत्यविधी दर्शनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, गृहमंत्रीजी आणि बाकी इतर मान्यवर येणार आहेत. वाईट ह्याचं वाटलं की दादांनी इतक्या लवकर जायला नव्हतं पाहिजे, मात्र हे प्रत्येकाच्या हातात नसतं. उपमुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेली कामं, महाराष्ट्रासाठी त्यांचा वारसा, महाराष्ट्रासाठी त्यांनी जे जे काही केलं ते महाराष्ट्र नक्कीच लक्षात ठेवेल. चांगली माणसं जायला लागले, यातून महाराष्ट्राची पोकळी ही कधीच भरून निघणार नाही. तुम्हाला माहीत असेल, R.R. पाटील असतील, अजितदादा असतील, अशी मोठी पिनात मुंडे साहेब असतील, अशी मोठी माणसं जाऊन महाराष्ट्राची पोकळी वाढतच आहे. अजितदादांसारखा प्रशासनावर पकड असणारा, अर्थसंकल्पातली अचूकता साधणारा, महाराष्ट्राला एका वेगळ्या दिशेने घडवणारा, IIT हिंजवडीसारखा पार्क निर्माण करणारा, एक पिंपरी चिंचवडसारखं वेगळं शहर निर्माण करून जगाच्या नकाशावर ते कोरणारा व्यक्ती आज आपल्यातून गेला, हे अत्यंत धक्कादायक आहे आणि ह्याच्यावर अजून देखील विश्वास बसत नाही. अजितदादा म्हणजे परकडपणे बोलणारा व्यक्ती, जे पोटात तेच वोटात आणि समोरच्याचा मुलाहिजा न राखता जे काही आहे ते सत्य सांगणारा व्यक्ती. अशा व्यक्तीला आज आपल्यातून गेलेलं पाहत नाही. मात्र अजितदादा हे त्यांच्या कामाप्रती 100% देत होते. अजितदादा हे महाराष्ट्राच्या प्रती, महाराष्ट्राच्या विकासाप्रती 100% देत होतं. याविषयी कोणतीच कुशंका घेणं म्हणजे ते मूर्खपणाचं ठरेल. अशा या अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या चिरात्म्यास शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दादांची पोकळी भरून निघणं कदापिही नाही.